राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम. मित्रांनो, आमच्या शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी मित्रांनो गुजरात हे राज्य निवडण्यात आले होते. त्याचाच हा वृत्तांत. गुजरात हे असे राज्य आहे की ज्यांचा जिवंत वारसा भारताच्या इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या प्रेरणादायी संस्कृतीपासून ते समृद्ध इतिहासापर्यंत तो केवळ स्थानिकच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पर्यटकांना आकर्षित करत असतो. गुजरातमध्ये बरीच ऐतिहासिक स्थळे असून ती जगभरातील पर्यटकाव्यतिरिक्त यात्रेकरू आणि इतिहासकारांच्या भेटीस येत असतात. ऐतिहासिकदृष्ट्या गुजरात हा प्रांत हा सिंधू संस्कृतीतल्या अनेक केंद्रापैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपूर्वी राजस्थान व गुजरातमधील काही प्रांत मिळून गुर्जर राष्ट्र किंवा गुर्जर भूमी म्हणून ओळखला जात असे. त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यासारखी महानगरे सिंधू सभ्यतेत अस्तित्वात होती. इसवी सनाच्या 5व्या शतकात गुर्जर नावाची एक जमात गुजरातमध्ये आली आणि गुजरात हे नाव या गुर्जरावरूनच आले आहे. गुजरात हे सांस्कृतिक वैविध्य असलेले समृद्ध राज्य आहे. समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरांच्या खऱ्या रंगाने ते दोलायमान आहे. हडप्पा संस्कृतीच्या इतिहासाशी संबंधित हे राज्य हिंदू, इस्लाम, जैन आणि बौद्ध या अनेक धर्मांचे संगम बनले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर असून शहराच्या नामकरणाने महात्मा गांधीजींचा गौरव केला जातो. याची सुरुवात 1 मे 1960 रोजी झाली. गुजरातमध्ये एकूण 33 जिल्हे आहेत. गुजरातमध्ये मुख्यतः गुजराती भाषा बोलली जाते. गुजरात हे एक बहुसांस्कृतिक राज्य असून जिथे जातीभेद नाही. गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद आहे आणि गुजरात हे भारतातील सर्वात कमी गुन्हेगारीचे राज्य आहे. गुजरातमध्ये 17 सह इतर कोणत्याही भारतीय राज्यापेक्षा जास्त विमानतळ आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते 5व्या क्रमांकावर आहे. तर ही झाली सर्वसाधारण गुजरात राज्याची माहिती. मित्रांनो, आता गुजरात राज्याचा जो सांस्कृतिक वारसा आहे त्याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. गरबा हे गुजरात राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. नवरात्रीच्या काळात केल्या जाणाऱ्या या नृत्यात देवीच्या स्तुतिगीतांचा समावेश केला जातो. प्राचीन काळापासून गुजरातमध्ये गरब्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील जोडल्या गेलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कृष्णाची नातसून असलेल्या व बाणासुराची कन्या उषा हिने स्वतः पार्वतीकडून शिकलेले लास्य नृत्य सौराष्ट्रातील गोपींना शिकवले. हेच नृत्य म्हणजे गरबा होय. मध्यभागी दीप ठेवून त्याभोवती स्त्रिया नृत्य करत असतात. कृष्णलीला, ऋतुवर्णने यावर आधारित गीतरचनावर आधारित हे नृत्य केलं जातं. खंजिरी, मंजिरी यांचा देखील उपयोग केला जातो. गुजरातचे लोकजीवन यातून व्यक्त होत असतं. गुजरातसोबतच राजस्थान व मध्य प्रदेशात देखील गरबा प्रचलित आहे व आता त्याला भारतभर सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाले आहे. याच प्रसिद्ध लोकनृत्य असलेल्या गरब्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. ही एक गुजरातसाठी आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. उत्कृष्ट गुजराती कला प्रकार दर्शवणारी हस्तकला उत्पादनांची विस्तृत श्रेणी केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात सुद्धा प्रसिद्ध आहे. फर्निचर, दागिने, भरतकाम केलेले कपडे, लेदरवर्क, मेटलवर्क आणि मिररवर्क या वस्तू गुजरातमध्ये उपलब्ध आहेत. गुजरात त्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे, जे राज्याचे अनेक पैलू प्रतिबिंबित करत असतात. पारंपरिक कला आणि हस्तकला, आदिवासी नृत्य, लोकगीते, प्रादेशिक सण आणि मेळे आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक उत्सव हे सर्व गुजरातच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहेत.
भारतातील बहुसंख्य राज्याप्रमाणेच गुजरातमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. गुजराती लोक त्यांची पहिली भाषा म्हणून गुजराती बोलतात, परंतु राज्य देखील विविध भाषा बोलतात. गुजराती ही संस्कृतमधून उतरलेली इंडो आर्यन भाषा आहे आणि ती जगातील 26वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. गुजराती 11 बोलीमध्ये विभागली गेली आहे. त्यापैकी प्रत्येक राज्याच्या एका वेगळ्या विभागात बोलली जाते. पटोला रेशीम हा गुजरात संस्कृतीतील कपड्यांचा एक महत्त्वाचा घटक आहे. चनिया चोली हा उत्सवामध्ये विशेषतः नवरात्रीच्या सुट्टीत महिलांनी परिधान केलेला सर्वात सामान्य पोशाख आहे. हा एक लांब जड स्कर्ट असून त्यामध्ये ब्लाऊज आणि चुन्नी दुपट्टा आहे. हे दोन्ही मिरर वर्कसह सुशोभित असतात. नवरात्री दरम्यान पुरुष विशेष कपडे घालतात जे केडिया ड्रेस म्हणून ओळखले जातात. कच्छमधील स्त्रिया परिधान केलेल्या पारंपरिक वस्त्राला आभास असे म्हणतात. कुर्ता आणि धोती हे पुरुषांचे सर्वात सामान्य पोशाख आहेत. पारंपरिक नववधूचा पोशाख म्हणजे घरचोलाची झारी भरतकाम असलेली सुंदर रेशमी साडी आणि लाल बांधणीची बॉर्डर असलेली पांढरी पॅन्थर साडी. दुसरीकडे वराचा कुर्ता विस्तृत भरतकामाने सजलेला असतो. गुजरातचे मेळे आणि उत्सव राज्याच्या अद्वितीय संस्कृतीचे अस्सल जिवंतपणा आणि रंगछटा प्रदर्शित करतात. नवरात्री, दीपावली, रथयात्रा आणि पतंग उत्सव यासारखे सण गुजरातमधील प्रमुख कार्यक्रम आहेत. हजारो लोक या राज्यात या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. गुजरातचे खाद्य संस्कृती तितकेच जिवंत, वैविध्यपूर्ण आणि रंगीबेरंगी आहे. पाककृती असामान्य पद्धतीने तयार केली जाते. गुजरातचा वेगळा रंग त्याच्या पारंपरिक पाककृतीतून येतो. तुम्ही राज्यात कुठेही जात असाल त्यानुसार गुजराती खाद्यपदार्थामध्ये विविध प्रकारचे स्वाद असतात. सुरत, काठियावाड, कच्छ आणि उत्तर गुजरात हे त्यापैकीच सर्वात वैविध्यपूर्ण आहे. येथे तुम्ही मुख्यतः शाकाहारी अन्न खाऊ शकता. तुम्हाला येथे अनेक मसाल्यांच्या चवीची जाणीव होऊ शकते. प्रथेप्रमाणे मेटल प्लेट्सवर अन्न दिले जाते. डाळ, करी, सॅलड, पुरी, चपात्या, लोणचे, पापड आणि काही फॅशनेबल मिठाई हे सर्व गुजराती जेवणाचा भाग आहेत. ढोकळा, थेपला, फाफडा, कचोरी, खांडवी, हांडवो, गंथिया, औंधिया, डेब्रा आणि सुरत पौल हे काही उत्कृष्ट गुजराती पदार्थ आहेत जे तुम्ही वापरून पाहावेत. त्याशिवाय पुरणपोळी, श्रीखंड, घेवर आणि मालपुआ यासारखे अप्रतिम पारंपरिक गोड पदार्थ आहेत जे गुजरातचा प्रवास वर्णन करतात. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी निम्म्याहून थोडी अधिक भूमी शेतीखाली आहे. कच्छचा विस्तीर्ण वैरान प्रदेश या राज्याच्या हद्दीत असल्यामुळे उजाड व नापीक जमिनीचे प्रमाण 1/4 जास्त आहे. गवताळ मैदाने व कायम चराऊ कुरणे मात्र राज्यात पुष्कळ आहेत. तांदूळ, ज्वारी, बाजरी व गहू ही मुख्य अन्नधान्ये, त्यापैकीच तांदूळ दक्षिण गुजरातच्या खेडा, पंचमहल, बडोदे व सुरत जिल्ह्यामध्ये, तर ज्वारी व बाजरी उत्तर गुजरातेत आणि सौराष्ट्रात गहू मुख्यतः उत्तर गुजरातेत व काही प्रमाणात सौराष्ट्रात पिकवण्यात येतो. पंचमहाल जिल्ह्यात मकाही काढण्यात येतो. अशा पद्धतीने मित्रांनो, गुजरात भारतातील एक महत्त्वाचं राज्य गुजरात आणि या गुजरात राज्याचा सांस्कृतिक वारसा, पेहराव, खानपान, सण उत्सव या संदर्भाने आमच्या शाळेने हे एक राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासारखा एक उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. धन्यवाद.